राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आंदोलन करत निवेदन. गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करत निवेदन. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष गजानन शेलार यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी परभणी येथील संविधान स्मरणार्थ झालेल्या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगात झालेला संशयास्पद मृत्यू व बीड जिल्ह्यातील केज तालुका येथील मत्सजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर हत्या यात जबाबदार असणाऱ्या फाशीची शिक्षा व्हावी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचा निषेध करत विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करून उपआयुक्त यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज महसूल आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. त्या ठिकाणी पक्षाचे सर्वच ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे उपस्थित होते. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नसल्याने अनेक गैरप्रकार होत आहे. परभणी या ठिकाणी ॲडव्होकेट सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीत असताना मृत्यू झाला. खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर पोलीस स्टेशनला अशा प्रकारचा मृत्यू होणं हे गैर आहे आणि ते लपवण्यासाठी हार्ट अटॅक आला असं सुद्धा त्यांच्या पोलिसांनी सांगितलं गेलं. परंतु ज्यावेळेस तपासणी झाली त्या तपासणीमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात मारझोड झालेली होती आणि एक वकील असताना सुद्धा अशा पद्धतीनं वकिलांची सुद्धा कै केली जात नाही असं पोलीस खातं इतकं निर्भावलेलं आहे. आणि या पोलीस खात्याचा निषेध करण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी जे असतील त्यांना तात्काळ निलंबित नाही तर सस्पेंड करा अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्याचबरोबर बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तसं तर बीडमध्ये हत्याकांड मोठ्या प्रमाणात चालू आहे. मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी सातत्यानं इतके खून होता परंतु त्याची कुठली दखल घेतली जात नाही, चौकशी केली जात नाही, ते दडपून टाकलं जातं. आणि या ठिकाणी जे काही मंत्री महोदय आहे, मंत्री महोदयांच्या आशीर्वादानं जे गुंड पाळले गेलेले त्या गुंडाच्या माध्यमातून ह्या हत्या होत आहे. आज सुद्धा आमच्या देशमुखांची जी हत्या झाली त्या हत्येच्या पाठीमागं जे काही सूत्रधार आहे त्यांना कडक शासन व्हावं, त्यांची चौकशी निपक्षपणे व्हावी आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर अमित शहा ज्यांनी या देशाला घटना दिली, या स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळाला, सर्वसामान्यांना अधिकार दिले, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लोकसभेमध्ये हीन पद्धतीनं कधी पण म्हणजे आंबेडकर 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 अशा पद्धतीनं घोषवाक्य केलं. शहांनी ज्या हीन पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामोच्चार केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अमित शहांवर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करतो. यावेळी जिल्हा सरचिटणीस मुन्नाबाई अन्सारी, बी.वाय. पगारे, रमेशचंद्र आवटे, राजेंद्र पवार, राजू धोत्रे, ज्ञानेश्वर महाजन, मसूद जिल्हानी, अशोक मोरगर, अशोक पाळदे, सचिन आयर, सागर निकाळे, जावेद पठाण, अशोक सातबाई, गणी शेख, समाधान कोठुळे, गणेश मोरे, तुषार वाघमारे, नामदेव गोपाल, डॉक्टर युवराज मुठाळ, प्रवीण बेसने, केतन सोनवणे, प्रवीण बोराडे, संतोष गायधनी, सोमनाथ आडके, चेतन निवृत्ती तोरणे, आकाश बागोल, शांताराम भागवत, बबलू ढोकोलिया, अखिल कादरी, सुमित सोनवणे, सचिन गायधनी, शरद कासार, शरद पेखळे यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. AMP न्यूज नाशिक. AMP चॅनलला सबस्क्राईब करा.